फक्त या पंढरपुराचा विकास झाला पाहिजे। हे पंढरपूर कुठेतरी टक्केवारीच्या विळख्यात न अडकता, हे पंढरपूर या ठिकाणी श्रेयवादाच्या कुठेतरी विळख्यात हे न अडकता या ठिकाणी या पंढरपूर शहराचा विकास झाला पाहिजे। आम्ही काय उद्घाटन कोणी तुम्ही जरी आलास तर तुमची हस्ते आम्ही केलं असतो, असं काय एवढं ही नव्हता। एवढं पोलीस स्टेशन पर्यंत जायचं, एवढं याच्यापर्यंत जाणं हे त्यांच्या पदाला त्यांच्या याला खरं साजेस नाही आहे असं मला वाटतं। एवढा खरं म्हणजे अगस्ताळेपणा म्हणायचा शब्द जरा थोडा हे होतं। अगस्ताळेपणा म्हणजे गांभीर्य, हे याचा अर्थ तसा आहे। तो उपस्थित सर्व त्या ठिकाणी असलेले आमचे सर्व नगरसेवक, वेळेअभावी नाव न घेता उपस्थित सर्व नगरसेवक, व्यासपीठावरचे उपस्थित आमचे अर्बन बँकेचे चेअरमन सतीजी मुळे साहेब, गणेश भाऊ, आमचे राफा शेठ, सर्व मान्यवर, उपस्थित सर्व तरुण मंडळी, उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र, आज राष्ट्रमाता जिजामाता उद्यानाचं लोकार्पण सोहळा या निमित्तानं होत असताना खरं म्हणजे हा लोकार्पण सोहळा जवळजवळ या जिजामाता उद्यानला 4,19,00,000 रुपयाचा निधी, हा मागचा निधी जवळजवळ 3,84,00,000 रुपये विखे पाटील ज्या वेळेला पालकमंत्री होते त्यावेळेला या निमित्तानं आपल्याला त्या दिलेला होता। 9,92,000 आपल्या विहिरीचं पुनर्जीवनीकरण व्हावं म्हणून असाही निधी दिला होता। 24.68 हा जिजामाता बागेमध्ये स्वच्छ सर्वेक्षण बक्षीस रकमेतून या निमित्तानं 24.68 असे 4,19,00,000 रुपये त्या उद्यानाला दिलेले आहेत। आणि वंडर पार्क म्हणून 2 कोटीचं याच्यामधलं काम झालेलंच नाही अजून, परंतु आज आपण जर बघितलं बरीचशी कामं ही चालू स्थितीत आहेत। ही कामं चालू असताना जवळजवळ आज आपण बघितलं की पाठीमागच्या जिजामाता उद्यानमध्ये पाऊस जर पडला तर पिंडरी एवढं गोट्या एवढं पाणी हे आपल्याला या पाण्यातून इथून प्रवास करावा लागायचा, परंतु अशा वेळेला या ठिकाणी बाहेरचा भाग हा चढाचा घालताना हा लवण झालं होतं। त्यामुळं या भागामध्ये सुद्धा काय 3 फूट 2 फूट 5 फुटापर्यंत भराई करून या निमित्तानं तिथं विकसित करण्याचं उद्यानाचं काम या निमित्तानं केलेलं आहे। आणि नक्कीच यामधली बरीचशी कामं अजून जरी अर्धवट असतील, ही कामं काही दिवसांमध्ये आपण ती पूर्ण करतोय। आणि ही पूर्ण करत असताना आज हा लोकार्पण सोहळा ठेवण्यामागं एकच उद्देश याच्यामध्ये होता की बऱ्याचशा ज्येष्ठ लोकांचा, तिथल्या पंढरपुरातल्या आपल्या शहरातल्या नागरिकांचा मलाही फोन आला, प्रशांत मालकांनाही फोन आला की तुम्ही हे उद्यान आतापर्यंत एवढ्या वर्षी उद्यान बंद आहे, तुम्ही काही करून ते उद्यान खुलं करा। कशाही पद्धतीत जरी बऱ्यापैकी आम्ही बघितलंय म्हणते की थोडंफार काम जरी राहिलं असेल तर नागरिकांच्या बऱ्याचशा मागण्या मला आणि प्रशांत मालकांना आम्हाला दोघांना येत होत्या। त्यामुळं आम्ही मागच्या आठवड्यात निर्णय घेतला होता की बाबा उद्घाटनाची तारीख कधी करायची। मग आपले वाळुजकर साहेब, नगरसेवक सर्वजण त्या निमित्तानं बघत असताना आम्ही म्हणतो अजून 8 दिवसांनी करू, 8-10 दिवसांनी करायचं अशा पद्धतीनं प्रशांत मालकांनी सांगितलं। परंतु या ठिकाणी लोकांचा रेटा आमच्या मागे जसा होता तसा आता नगरसेवकांच्या पाठीमागेही भरपूर प्रमाणात मागे ते दिलेलं आपण मला या परवा आपण जिजाऊ मातेच्या जयंतीच्या वेळेला सुद्धा तुम्ही आणि मी शिवनं सुद्धा आपण सांगितलं होतं की लवकरात लवकर उद्यानाचं काम हे आपण चालू झालं पाहिजे। आणि हे चालू होऊन बऱ्याचशा नगरसेवकांच्या मागे अशा पद्धतीने इथल्या लोकांचा रेटा होता की उद्यान काही करून चालू झालं पाहिजे। मग उद्यान जर आपण या निमित्तानं चालू झालं असेल, हा लोकार्पण सोहळा हा काय आम्ही श्रेयवाद, आम्ही पैसे, मी मालकांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीनं आपण या शहराच्या विकासासाठी आज या ठिकाणी लागेल तेवढा कोट्यवधी रुपयांचा निधी हा आपण दिलेला आहे। आणि मला वाटतंय जिजामाता उद्यानला जवळजवळ 1 कोटी रुपये आपण निधी दिलेला आहे। अण्णाभाऊंच्या पुतळ्यासाठी सुद्धा ते सुशोभीकरण करणे आणि त्यासाठी सुद्धा
मला वाटतं 15 लाख का 25 लाख किती दिले? 15. आणि अहिल्यादेवींच्या पुतळ्याला सुद्धा आपण 25 लाख रुपये या निमित्तानं या ठिकाणी आपण निधी दिलेला आहे. खरं म्हणजे बरीचशी कामं आहेत. पद्मावती उद्यानाला सुद्धा आपण 1 कोटी रुपये आपण दिलेला आहे. शिवाय या निमित्तानं पंढरपूर शहरातील एमआय तलाव परिसरातील पंढरपूर नगर परिषद प्रस्ताव बुद्धभूमी यासाठी सुद्धा आपण त्या निमित्तानं 20 लाख रुपये दिलेले आहेत. तर असे अनेक विकास कामांना या ठिकाणी लागेल तेवढा निधी आणि अजून सुद्धा या निमित्तानं जर निधी लागत असेल, मी आणि प्रशांत मालक नक्कीच ह्या शहराच्या विकासासाठी लागेल तेवढा आम्ही निधी आणू. आम्हाला दोघांनाही कुठलाही श्रेयवाद नको आहे, कुठलाही युक्तिवाद नको आहे आणि फक्त या पंढरपुराचा विकास झाला पाहिजे. हे पंढरपूर कुठेतरी टक्केवारीच्या विळख्यात न अडकता, हे पंढरपूर या ठिकाणी श्रेयवादाच्या कुठेतरी विळख्यात हे न अडकता या ठिकाणी या पंढरपूर शहराचा विकास झाला पाहिजे. आम्ही काय उद्घाटन कोणी तुम्ही जरी आलास तर तुमची हस्ते आम्ही केलं असतो. असं काय एवढं हे नव्हतं. तेवढं पोलीस स्टेशन पर्यंत जायचं, एवढं याच्यापर्यंत जाणं हे त्यांच्या पदाला त्यांच्या याला खरं साजेस नाही आहे असं मला वाटतं. एवढा खरं म्हणजे अगस्ताळेपणा म्हणायचा शब्द जरा थोडा हे होतोय. अगस्ताळेपणा म्हणजे गांभीर्य हे याचा अर्थ तसा आहे. तर हे योग्य नाही. तर हे आपल्याला या निमित्तानं शहराचा जर विकास करायचा असेल तर आम्ही कायम आपल्याला सांगत आलोय, पायात पाय घालण्यापेक्षा आपण हातात हात घालून विकासाचं राजकारण केलं पाहिजे एवढं आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो. कारण आता फिरून सगळीकडे झालंय, आता परत आमच्याकडे जाय तुम्ही आता. त्यामुळे समाजाची मालक आता आपल्याला जायची ती फिरून सगळे झाली जातात. तर आता ही सांभाळायचे काम आमचं जर आम्ही नीट सांभाळतो तर सांभाळत असताना सुद्धा तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. आणि राहून नक्कीच या पुढच्या कालावधीत सुद्धा आता बरीचशी कामं अशी आहेत. आता खरं तरी ओपन बोलायचं नव्हतं परंतु बोलणं भाग पडायला लागलं. मला जरा खरे आपण बोललं पाहिजे. आपण म्हणतो तर जाऊ दे, पानावर पान टाकतोय, कुठेतरी ते आज सुधारतील उद्या सुधारतील, पण पंढरपूरच्या या विकासाला अतिशय मोठी बाधा लागण्याचं काम या ठिकाणी होतंय. हे खरं तर आज म्हणजे बघवत नाही. आणि नक्कीच आमचे सहकारी या ठिकाणी किरण आपले गाडगे आहेत आणि संभाजी ब्रिगेडची आमची मंडळी सुद्धा त्या निमित्तानं आम्हाला निवेदन दिलं आणि त्यांचं चुकीचं नाही आहे, त्यांचं अगदी रास्त आहे. कारण बरीचशी कामं या निमित्तानं झालेली आहेत. काही जरी निकृष्ट झाले असतील तर कॉन्ट्रॅक्टरची गळी केली जाणार नाही. परत त्याच्याकडून आपण दुरुस्त करून घेऊ आणि चांगल्या पद्धतीनं काम आपण या निमित्तानं करून घेऊ एवढं आपल्याला या निमित्तानं मी आश्वस्त करतो. आणि या पुढच्या कालावधीत नक्कीच पंढरपूरच्या विकासासाठी सर्व आमचे नगरसेवक, लोकप्रतिनिधी, प्रशांत मालक आम्ही त्या विकासासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं सज्ज आहे. जेवढा निधी लागेल तेवढा निधी देण्याचं काम या पुढच्या कालावधीमध्ये आपण करू एवढं आपल्याला या निमित्तानं आश्वस्त करतो. आणि या गोष्टी ज्या आतापर्यंत झाल्या अशा गोष्टी होऊ नये असे या निमित्तानं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं, कारण कार्यक्रम तर होणारच आहेत पण विनाकारण लोकांच्या समोर तुमची प्रतिमा मलिन करण्याचं काम या पुढच्या कालावधीत करू नका. लोकांच्या समोर मलिन होती का नाही त्यापेक्षा सुद्धा तुम्ही पंढरपूर या म्हणजे देवभूमीचं आज तुम्ही खरं म्हणजे या पंढरपूरच्या देवभूमीचं नगराध्यक्षपद या निमित्तानं आपण करतोय, नगरसेवक करतोय, इथले आमदार आहेत. तर हे सगळेजण मिळून आपण या शहराचा, इथल्या तालुक्याचा विकास एवढाच ध्यास आपण घेऊ. कुठल्याही याच्यामध्ये विळक्यात त्या शहराच्या विकासाला आपण न ठेवता या पुढच्या कालावधीत आपण विकास करण्यामध्ये कटिबद्ध राहू एवढं आपल्याला या निमित्तानं आश्वस्त करतो. आणि यानंतर प्रशांत मालकांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपलं मनोगत त्यांनी